28 एप्रिलला भारत सरकार आणि भारत सरकारमध्ये संरक्षण मंत्रालय MOD आणि सैनिक स्कूल यांनी आपल्याला सैनिक स्कूल अलॉट केलेले आहे. सैनिक स्कूलची मान्यता दिलेली आहे. सांगायला अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की देशामध्ये जवळपास 33 सैनिक स्कूल आता कार्यरत आहेत, ज्या एक्झिस्टिंग 33 सैनिक स्कूल आहेत. आणि 2022ला कॅबिनेटमध्ये म्हणजे नवीन 100 सैनिक स्कूल एस्टॅब्लिश करायचं ठरलं गेलं आहे. आणि 22पासून अर्ज मागवले गेले आणि त्याच्यामध्ये देशातनं संपूर्ण देशातनं अर्ज मागवले गेले आणि शॉर्टलिस्ट करण्यात आले. आणि पहिल्या 23मध्ये 2023 साली शॉर्टलिस्ट झाल्यानंतर 60 सैनिक स्कूल शॉर्टलिस्ट झाली आणि 60 सैनिक स्कूलमध्ये यशवंत होते इंटरनॅशनल स्कूलचं नाव आहे, म्हणजे यशवंत होते UN सोसायटीचं नाव आहे त्याच्यामध्ये. तरी पण आपल्याला 2025ला 28 एप्रिल 2025ला आपल्याला MOD म्हणजे संरक्षण मंत्रालय आणि सैनिक स्कूल यांच्याकडे कळवण्यात आलं की आपल्या सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये हे सैनिक स्कूल अलॉट केलं. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 8 सैनिक स्कूल अलॉट केली गेली आहेत आणि एक्झिस्टिंग 2 अशी एकूण 10 सैनिक स्कूल सध्या अस्तित्वात आहे ह्याच्यामध्ये. आणि ओव्हरऑल बघितलं तर कोकण पट्ट्यात मुंबईपासून सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टपर्यंत हे पहिलं आणि एकमेव सैनिक स्कूल आहे जे केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे.